पूर्णेला आंदोलन इथं आपल्या त्या पोखरणीच्या कारखाने आंदोलन झालं, हे सिरकळचे कॉम्रेड हरिभाऊजी भोसले त्या आंदोलनात होते. आज त्यांना फोन केला, आर म्हणले मला मी सुद्धा आता इकडे येणार आहे म्हणले तुमच्या तिकडे, आणि आपल्याला सगळे हे करायचे. आता तुम्ही इथं बसले, तुम्हाला वाटतं ना आम्ही थोडे, पण सकाळी ज्यावेळेस आपली माय चूल पेटती त्यावेळेस एकच ठिणगी असते, ती सगळा भडका करीती. तसं हे आपली इथं ठिणगी पडलेली, जे काय आपले तरुण मुलं त्या तरुणांच्या सोबत तुम्हाला राहायचंय. जे काय आपले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घ्यायचे. DYFI हे तर प्रश्न सोडूलच, पण जे जे शेतकऱ्याचे प्रश्न असतील त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आता कॉम्रेडनी बोलताना उल्लेख केला, ज्या देशाच्या मागच्या वर्षी सगळ्या सीमा ज्या अडवल्या होत्या तिथं जे शेतकरी होते चार बॉर्डरवर, तर ह्या लाल झेंड्याचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक बॉर्डरवर आपले शेतकरी ह्या किसान सभेचे वेगवेगळ्या राज्य, पंजाब असन हरियाणा असन, ह्या वेगवेगळ्या राज्यातून ह्या लाल झेंडा हातात घेऊन ते सगळं तिथं बाउंड्र्या अडवल्या आणि शेतकऱ्याच्या विरोधात जे काळे कायदे ह्या सरकारने आणले होते हे हाणून पाडण्याचं काम हे आपल्या लाल झेंड्याने केले. क्रांतिसिंह नाना पाटलाचा हा लाल झेंडा आहे. तुम्ही क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकारचं तुम्ही ऐकलं का? पत्री सरकार, इंग्रजांच्या विरोधात प्रति सरकार निर्माण करणारा एक असा अवलिया होता, ज्यांनी साताऱ्यामध्ये प्रति सरकार इंग्रजांच्या विरोधात तयार केलं. आणि इंग्रजांची सगळीकडे सत्ता असताना सातारा, सांगली हे 2-3 जिल्हे त्यांनी मुक्त केले आणि तिथं त्यांनी ते स्वतंत्र केलं, कारण त्यांच्याकडे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्वप्न होतं राजमाता जिजाऊचं आणि शहाजी राजांचं, की बाबा इथं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, इथल्या जे काय महामावले आहेत, जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी, आणि इथला जो काही ज्या त्याचा जाच होता ज्या वेगवेगळ्या शाळेचा, त्याच्यातून इथल्या कष्टकरी कामगारांना मुक्त करायचं. आणि म्हणून त्यांनी मनात आणलं आणि स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना ह्या शह्याच्या जात जुलमामधून मुक्त करण्याचं काम केलं. तसंच आज आपल्याला इथल्या शेतकऱ्यांना या कोनेवाडीमधून सुरुवात करून इथल्या ही जसं तुम्हाला अडचणी, तुमचे तर प्रश्न आपल्याला सोडवायचे, पण आपल्याला इथं आपल्या शेतकऱ्यासाठी लढण्यासाठी एक आपल्याला मजबूत संघटना, एक तरुणांची एक संघटना करायची आणि एक किसान सभेची, जो काय हा लाल झेंडा त्या किसान सभेची आपल्याला संघटना निर्माण करायची. गावातले प्रश्न तुम्ही हुडकून काढायचे, जे ज्या काय अडचणी आहेत त्या गाव कमिटीमध्ये तुमची चर्चा करायची आणि त्या गाव कमिटीने ते सगळे प्रश्न तालुका कमिटीकडे, जे काय आपल्या डेमोक्रेटिक युथ फेडरेशनची जी कमिटी आहे त्या कमिटीकडे द्यायचे आणि त्या कमिटी मार्फत आणि आम्ही किसान सभे मार्फत तुमचे नेहमी जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम करू.